नमस्कार मंडळी. हे पहा आता शेळ्यांच्या गोठ्यात चाललो आहे मी शेळ्यांचं दूध काढण्यासाठी. माझ्या दादाचं शेळ्यांचं दूध काढण्यासाठी खूप आवडतं. पहा दादा कसा शेळी दूध काढतोय. शेळ्यांना आता काढण्याचं दूध पाजून देत नाही. हे मोठे झाले तर त्यांची करडा त्याच्यामुळे दूध पाजून देत नाही. त्यांना चरण्यासाठी पण सोडायची. अजून मला हे झाडायची सगळा राडा पडला. आता अशी गुरांचं उरकले. आता दुटी आमची ही शेळांची चालू आहे. गुरं पाणी पाजले का शेळा सोडून शेळांना चारा यायचं डोंगरावरती. पहा माझ्या दादाला आणि तिला खूप काम असतं. मला खूप मदत करतात घरी असल्यावर सुट्टी दिवशी. पहा हे आमचे मोठे बोकाट दाखवले तुम्हाला. पाय आमचा कृषा, हे कल्लू, त्याच्या मागं बादल. त्यांना आता भुसा खाण्यासाठी खूप घाई झाली. त्यांना अजून सकाळचा काही खुराक दिला नाही. हे पहा तुम्हाला आमच्या शेळ्या कशा वाटतात. कसा आहे माझा शेळ्यांचा व्यवसाय. बघ माझी काळी मऊ कशी पाहती. काळी मऊ इकडे बघ. हां पहा कशी पाहती काळी मऊ. त्या पण म्हणतात मम्मी आमचा व्हिडिओ बनवती. त्यांना पण कळतंय सगळं. हे पाय 2 शाळा आम्हाला पाहुणे आल्यात. थोड्या दिवसाच्या पाहुणे आहेत. नंतर त्यांना त्यांच्या घरी नेऊन घालायचं. कल्लू तू ना दूध प्याला. त्याला पण त्याची मम्मी आता दूध नाही पाहिजे मोठा झाल्यामुळे. राणी बाई राणी का ग रानो का पा रानो का आमची साड्या पाच फोटो काढायसाठी. मस्त आहे ना. दादा किती राहिले झालं का अजून तिचं राहिलं का. शेळ्यांची जाळी आहे. हे कोंबड्याला अंडे घालण्यासाठी कॅरेट बांधले वरती. चिमण्यांचे घरटे पण आहे तिथं. हे लसूण आहे यामध्ये आणि त्याच्यामध्ये चिमण्या पण घरटे करतात. त्यांचे अंडे पिल्ला दरवर्षी राहते त्याच्यामध्ये. हा जाऊ दे पिऊ दे. हे बा पाय धरायचे पिऊन देत नाही तशा मग त्या कासा तशाच टमत आहेत. तिला 4 करडे येते शेळीला. ते आम्ही पण देऊन टाकले पाहुण्यांना. 3 आहेत पण ते काय होती शेळी तिन्ही पण सगळंच येतात प्यायला. त्याच्यामुळे मग हे होते ती पिऊन देत नाही कोणाला दूध. मग त्यासाठी तिचे पाय धरावं लागतात. एवढी शेळी पण ती 4 करडं देते. तशा बाकीच्या आहेत त्या 2-2 करडावल्यात. ही वेळ झालेली पण तिला अजून टाईम आहे महिनाभर. ह्या बाकीच्या पण आहेत. ती तशी पाजूनच देत नाही. ही आमची ठमाई पहिली शेळी आमची. हिच्यापासून आमचं उत्पन्न झालं आहे शेळांचं. हिच्यापासून मी एवढा गोठा भरवला आहे. पहा तुम्ही पाहू शकता बघा. ही आमची लक्ष्मी ही धार्जिन आम्हाला. चार करडं देते पण ती बा किती छोटी पण 4 करडं असतात. तू पित होता कल्ल्या पण त्याच्यामध्ये. आता खाली ठेवलं होतं तेव्हा तोंड घालत होतं. बघ बरं पितो का तेव्हा. पहा आमचा कल्लू पण दूध कसा पितोय पातेल्यात. 2 होते असेच करडं पण त्यांनी लय भुसा खाल्ल्यामुळं ते फुगल्यामुळं नाही जगले ते जास्त ना. लक्ष नाही दिल्यावर ते भुसा खात्यात. नाही ते नाही पाहिजे आता बस. कशात मंडळी मग आमच्या शेळा तुम्हाला कशा आवडल्या कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय धन्यवाद.